गाडी कुठे रे तुझी? रिक्षाने नाही जायचं, दुकानावर जायचंय तुला? हाय, हॅलो, नमस्कार. तुम्ही सगळेच एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. हो, तर कुठं जायचंय? तर आत्ता मी बनवलेली आहे मटर रेसिपी, खूप छान झाली. तर मी त्याचा पण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि आता जायचं आहे दुकानावर, कारण की रुद्रांशला मी ज्या दिवशी मार्केटमध्ये गेलतो तर त्याला लस्सी दिली ती. तर त्याला काय होतं, लस्सी वगैरे जास्त नाही आवडत, त्याला पेप्सी आवडते. सध्या थंडीचं वातावरण आहे, नाही आणायला पाहिजे, पण म्हटलं जाऊ दे किंवा 2 आणूयात, कारण की त्याला सगळं आईस्क्रीम नको, कॅडबरी नको, त्याला फक्त पेप्सीच पाहिजे. तर त्याच्यासाठी तो 2-3 दिवस झालं खूप हट्ट करतो, मला पेप्सी पाहिजे, पेप्सी पाहिजे. तर चला निघूयात, आवरलेला आहे. आणि तो किती वेळपासून कुठे, तर मला आज म्हणजे रुद्रांशला पण दुकानावर घेऊन जायचं आहे. आणि मला पण जे साहित्य लागणार होतं थोडंसं, कारण की मला माझ्या फेसवरती जे फेस मास्क आणि फेस स्क्रब बनवायचं होतं, तर त्याच्यासाठी माझ्याकडे सध्या साहित्य नव्हतं. आणि मार्केटमध्ये जायचं म्हटलं तर आता मार्केटमध्ये जायला पण खूप वेळ लागेल आणि माझ्याकडे तेवढा वेळ पण नव्हता. तर म्हटलं चला जवळच्या दुकानात बघूयात भेटलं तर. आणि मेन म्हणजे रुद्रांशला पण पेप्सी, तर रुद्रांशला पण हो पेप्सी वगैरे आणायची होती. तर तो पण 2-3 दिवसापासून खूप हट्ट करत होता. तर त्याच्यासाठी त्याला पण म्हटलं दुकानावर घेऊन जावं. आणि मला मेन म्हणजे कॉपी पाहिजे होती, जे स्क्रबसाठी आपण यूज करतो DIY साठी. तर त्याच्यासाठीच मला कॉपी भेटली तर चांगलंच होईल, कारण की मला ती पाहिजेच होती. तर तिथं नाही भेटली तर त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या दुकानावर जावं लागेल. तर बघूयात, तर आत्ता आवरलेलं आहे, तर बघूयात किती वेळ लागतोय. तर मग निघूयात. कुठे जायचं? इकडे 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 1 मिनिट. किती वेळ झालं तो आवरून बसलाय. इकडे ये. कुठे जायचं सांग मग, कुठे जायचं? गणपती नसतो आणायचा कधी पण, आत्ता झालं ना गणपती बाप्पा. कुठे जायचं सांग मग, तरच नेणार तुला. कुठे जायचंय? गणपती. चला निघूयात. पाकिट काढू नको, चावी पडेल. तर चला आता जवळ आहे, अगदी 10 मिनिटात जाऊन येणं. तर काय आणायचं तुला? गणपती आणायचा. चल चला निघूयात, आता उशीर झाला. निघूयात. शूज कुठे आहे तुझा? गाडी कुठे रे तुझी? रिक्षाने नाही जायचं, दुकानावर जायचंय तुला? चला, ऊन पडले, सकाळी सकाळी ऊन छान वाटायला लागली थंडी असल्यामुळं. हळूहळू चाल, पडशील बाळा, हळूहळू चाल. सो काय झालं, आता आम्हाला बाहेर यायचं होतं आणि मला नव्हतं यायचं. हाच म्हटला की जायचे आणि परत ह्याचे आजोबा दिसले. तर नंतर तो एवढा रडायला लागला की त्याला वाटलं मी कुठेतरी बाहेर घेऊन जाते त्याला खूप लांब. त्याच्यामुळं परत गेला, रडला आणि आता परत आला. ते त्याला म्हटलं फक्त दुकानावर जाऊन यायचं. मला अगोदर वाटलं मार्केटमध्ये नेती किंवा तिकडच्या आजोबाकडे नेती, त्याच्यामुळं तो खूप रडायला. तर म्हटलं नाही, तरी पण तो परत एकदा घरात गेला आणि परत मग आला. तर आता म्हणतोय जायचं दुकानावर. तसं करू नको, पाय खाली फरकू नको. तर चला आत्ता जाऊन येऊयात. गावातली दुकान आहे, पण त्या मानाने बऱ्यापैकी आपल्याला जेवढं हवं तेवढं मला सगळं भेटलं. मला वाटलं की छोटी दुकान असल्यामुळे भेटते का नाही, पण गावात काय होतं, छोटी दुकान असतं तरी तिथं सगळं अवेलेबल असतं. सिटीमध्ये आपल्याला जे पाहिजे ते त्याच दुकानात भेटतं. मेडिकलमध्ये गेलं तर मेडिकलच्याच वस्तू भेटतात आणि जनरल स्टोअरमध्ये गेलं तर तिथल्याच भेटत आहेत. पण बऱ्यापैकी छोट्या दुकान का असं ना, पण सगळ्या वस्तू भेटल्या. चल पटपट. तर चला आता घरी जाऊयात. रुद्रांशला पेप्सी घेतली, त्याला खूप आवडते, त्याच्यामुळे थंडी चालू आहे, नव्हती घ्यायला पाहिजे, पण तो 2-3 दिवस झाला खूप हट्ट करत होता, त्याच्यामुळं घेतली. चल पटकन. तर अजून माझे कपडे भांडे वगैरे राहिलेले आहेत. चल. तर चला पटकन आवरूयात. आणि मला नंतर एक DIYचा व्हिडिओ पण बनवायचा आहे. त्याच्यासाठी पण जे साहित्य मला पाहिजे होतं ते पण भेटलेलं आहे. फेस स्क्रबचं अजून एक टेप्सी खायची.
आत्ताच घरी आले दुकानामधनं, काय फक्त 10 ते 15 मिनिटं लागली असती. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं मला पाहिजे होतं कॉफी पाऊच, तर भेटले आणि ते मला खरंच खूप महत्त्वाचे होते. आज जर इथे नसतं भेटलं तर मला मार्केटमध्ये जाऊन आणावं लागले असते, कारण की मला बनवायचं आहे फेस पॅक आणि फेस मास्क, स्क्रब, कारण की घरचं लग्न आहे आणि मेन म्हणजे थंडीचे दिवस पण आहेत आणि स्किन काय होतं थंडीमुळे आपली खूप टॅन स्किन होती, तर त्याच्यासाठी मला ह्याचं बनवायचं आहे फेस स्क्रब. तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकर चॅनलवरती भेटणार आहे. तर हा माझा अगदी छोटा मिनी ब्लॉग सहज काढावा म्हणून काढला. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो काय झालं, आत्ता आम्हाला बाहेर यायचं होतं आणि मला नव्हतं यायचं. हाच म्हटला की जायचे आणि परत ह्याचे आजोबा दिसले, तर नंतर तो एवढा रडायला लागला की त्याला वाटलं मी कुठेतरी बाहेर घेऊन जाते त्याला खूप लांब. त्याच्यामुळं परत गेला, रडला आणि आता परत आला. त्याला म्हटलं फक्त दुकानावर जाऊन यायचं.